आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भावनाई आता तू खेळ। भावनाई सॉरी भावनाई सॉरी। भावना मॅडमचा कॉल, सगळं ठीक असेल ना? हा मॅडम बोला ना, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? नाही फ्रेंड, ठीक नाही आहे भावनाई। काय झालं गुंड्या? अगं तू असं का म्हणतेस? कारण भावनाई आल्यापासून रडतेच आहे। मला कळतच नाहीये तिला कोणी त्रास दिलाय। तू काळजी करू नकोस बाळा, तू तू भावनाईकडे फोन दे, मी बोलतो त्यांच्याशी। देते। भावनाई फोन आलाय। हॅलो भावना मॅडम, मी समजू शकतो, पण तुम्ही जर असं सतत रडत बसलात तर आनंदीला काय वाटेल? तिला खरंच खूप काळजी आहे तुमची। मलाही खरंच त्यांची खूप काळजी वाटते। मी स्वतःला सावरायचा खूप प्रयत्न करते, पण रडूच येतंय सारखं। अरे बाप रे, हा तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला मॅडम। तुम्ही एक काम करा, आनंदीला तुम्ही पटकन टेबलावर किंवा कुठल्या उंचीवर बसवा लगेच। का? काय झालं? नाही म्हणजे कसं आहे, तुम्ही जर सतत रडत बसला तर तुमच्या घरी पूर येईल ना, आणि त्यात आनंदी वाहून वगैरे गेली तर? ये हसली रे हसली, भावनाई हसली। थँक्यू फ्रेंड। सिद्धिराज तुम्ही पण ना। सिद्धिराज, मला एक गोष्ट खरं खरं सांगा, तुम्ही गेला होतात ना रवी आणि सुपर्णाकडे? हो, मीच गेलो होतो। सुपर्णा आणि रवीच आहेत ना यामागे? दुसरं कोण असणार मॅडम? झालंय कसं की आता आपल्याकडे काहीच पुरावा नाहीये ना त्यांच्या विरुद्ध, म्हणूनच गप्प आहे मी। बरोबर आहे तुमचं, पण सिद्धिराज, पुढच्या महिन्यापासून आनंदी शाळेत जायला लागणार आहेत। त्या शाळेत एकट्या जाणार नाहीत याची काळजी मी घेईनच, पण शेवटी नात्याने सुपर्णा त्यांची आत्या लागतात। शाळेत जाऊन डिरेक्टली पिकअप केलं त्यांनी तर काय करणार? हाच विचार सतत माझ्या मनात येतोय। नाही 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 मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका। मी तुम्हाला शब्द देतो की मी आनंदीवर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देणार नाही। सिद्धिराज, मला असं वाटतंय की तुम्ही मला, माझ्या घरच्यांना मदत केलेली तुमच्या घरच्यांना फारशी आवडत नाही, आणि कदाचित लग्न झाल्यावर पूर्वीलाही ते आवडणार नाही। तेव्हा मला वाटतंय की तुम्ही जास्त वेळ तुमच्या घरच्यांबरोबर आणि पूर्वी बरोबर राहा। भावनाई बरं ठीक आहे, आनंदी बोलत आहेत, मी करते नंतर। हो। सत्य तुम्हाला माहित नाहीये म्हणून भावना मॅडम, नाहीतर मीच आनंदीचा बाबा होणार आहे, आणि तिची जबाबदारी घ्यायला मी आनंदाने तयार आहे। या या या,
सिद्धिराज गाडे पाटील या. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. झाली की आता दळवींच्या घरची चाकरी करून. आत्ता आठवण आली का तुम्हाला या घरची? हं? त्या तोंडावर आमचा अपमान करून खुशाल निघून आलास. तुला काय कळत नाही का? अरे सिद्धू, हे लग्न फक्त आपल्या घरापुरतं मर्यादित नाहीये. त्यामुळे दोन पक्ष एकत्र येणार आहेत. त्यावर आपल्या सगळ्यांचं भविष्य अवलंबून आहे. काय शिरतंय का डोक्यात? काय रे? पप्पा जे काही सांगतात ना ते ऐका आणि त्याप्रमाणे वागा. समजलं? तुम्ही माझं ऐकता का सगळं? मग मी तुमचं सगळं ऐकावं अशी अपेक्षा का करताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण मला जे योग्य वाटतंय तसाच मी वागणार. सिद्धू थांब, मला अजून बोलायचंय. सिद्धू, हे पोरग ना यांच्याकडे परमनंट लायसन नसताना तुम्ही ह्यांना रिक्षा चालवायला दिली कशी? अहो, जबाबदारीची जाणीव नाहीये का तुम्हाला? दुसऱ्याची रिक्षा चालवताय तुम्ही, साधे नियम नाही पाळतायत. अहो पण साहेब, मी कुठलाच नियम मोडलेला नाहीये. उलट हेच गाडी वेगानं चालवत होते. अहो, आता काही कारण देऊ नका. यापुढे मी तुम्हाला रिक्षा चालवायला देऊ शकत नाही. द्या रिक्षाची चावी द्या. साहेब, मला असं नका ना करू. मला एक संधी द्या. अहो, मी खरंच सांगतोय, माझी काहीच चूक नव्हती. हो, गप्प बसा. हो, तुमच्या मित्राच्या सांगण्यावरून मी तुम्हाला रिक्षा चालवायला दिली. तुमच्या मित्राची खात्री होती तुमच्यावर, पण जे व्हायचं होतं ते झालंच. आता यापुढे माझी रिक्षा मी तुम्हाला देऊ शकत नाही. द्या तुमचा बिल्ला, युनिफॉर्म आणि रिक्षाची किल्ली, सगळं काही द्या. आपला धंदा चांगला चाललाय. रिक्षाच्या व्यवसायात मिळतायत ना पैसे. मग का काळजी करतेय? पुन्हा सगळं ओझं तुमच्या खांद्यावर. एक लक्षात ठेव, कुठलाही भार घ्यायला हे खांदे समर्थ आहेत. हे बघा, रिक्षा मालक म्हणून तुम्हाला दंड भरावाच लागेल आणि तुम्ही ह्यांची नुकसान भरपाई द्यावी लागेल. पण साहेब, हा तर अन्याय आहे ना. मी काहीच चूक केलेली नाहीये. मग उगाच माझ्याशी वाद घालत बसू नका, त्याचा काही उपयोग नाही. तरीही परमनंट लायसन नसताना रिक्षा चालवण्याचा दंड लावत नाहीये तुम्हाला, पण नुकसान भरपाई द्यावी लागेल.